विवाह नोंदणी करण्यावेळी घरपट्टी, पाणीपट्टी भरण्याची जी अट घातली जाते ती अट रद्द करण्यात यावी या आशयाच्या मागणीसाठी आज नवनिर्मिती संस्था धुळेतर्फे जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आलं। समाजातील प्रत्येक पुरुषाला विविध क्षेत्रांमध्ये जसा अधिकार आहे तसा अधिकार स्त्रीला देखील आहे। त्या स्त्रीच्या घराच्या संपत्तीत देखील अधिकार आहे। यासाठी लग्न झालेल्या स्त्रीची विवाह नोंदणी आवश्यक आहे। मात्र विवाह नोंदणी करण्यासाठी आज बऱ्याच समस्या व अडचणी निर्माण होताना दिसत आहे। कारण विवाह नोंदणी करण्यासाठी गेलेल्या स्त्री व पुरुषाला पाणीपट्टी, घरपट्टी व इतर कर भरण्याची सक्ती केली जाते किंवा घरपट्टी व पाणीपट्टी भरल्याशिवाय तुमची विवाह नोंदणी करता येणार नाही असे सांगितले जात असते। मात्र समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील सदस्यांवर ही अट गळचेपी स्वरूपाची असल्याने प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन विवाह नोंदणी करण्यासाठी घातलेली घरपट्टी व पाणीपट्टीची अट रद्द करावी या मागणीसाठी आज नवनिर्मिती संस्था धुळेतर्फे जिल्हा प्रशासनास या संदर्भात निवेदन देण्यात आलं। या प्रसंगी अध्यक्ष शहाजी शिंदे, ज्योती गावित, सविता खेडवणकर, पूजा मोरे आदी महिला उपस्थित होत्या। कोरो इंडिया मुंबईच्या अंतर्गत महिला संपत्ती अधिकाराच्या अनुषंगाने धुळे जिल्ह्यामध्ये काम केलं जातं आणि नवनिर्मिती संस्था धुळेच्या माध्यमातून महिलांचाही संपत्तीमध्ये खऱ्या अर्थानं वाटा असला पाहिजे या मुद्द्यांना घेऊन आपण गेली 2 वर्षे काम करत आहोत। तर ह्यामध्ये काम करत असताना ग्राउंड लेवलला काम करत असताना महिलांच्या खूप साऱ्या अडचणी जाणवल्या की ज्या महिलांची विवाह नोंदणी खऱ्या अर्थानं झालीच नाही आहे आणि जर महिलेला जर पती मरण पावल्यानंतर जर तिला संपत्तीमध्ये जर खरा वाटा पाहिजे असेल तर विवाह नोंदणी असणं गरजेचे आहे। वडिलांच्या जर संपत्तीमध्ये वाटा होणं मिळणं गरजेचं असेल तर विवाह नोंदणी पण असणं खूप गरजेचं आहे। तर त्या अनुषंगाने गेली 1 वर्षभर नवनिर्मिती संस्था धुळेच्या माध्यमातून ज्या महिला आहेत त्या महिलांची विवाह नोंदणी करण्यासाठी आपण जनजागृती करत आहोत। परंतु जनजागृती करत असताना त्यावेळेस विवाह नोंदणी करताना त्याचा खर्च थोडासा काय जास्तीचा असल्यामुळे ते महिलांना परवडणारं नाही आहे। त्यावेळेस विवाह नोंदणी करताना आपल्याला ते घरपट्टी, पाणीपट्टी भरण्यासाठी आड घातली जाते, त्यामुळे महिला या विवाह नोंदणी करण्यासाठी पुढे येत नाही आहे। तर आमची अशीच मागणी जिल्हाधिकाऱ्यांना आपण मागणी करत आहोत की त्यामध्ये घरपट्टी, पाणीपट्टीची अट शिथिल करण्यात यावी नोंदणी करताना। त्याचप्रमाणे जे काही विधवा महिला आहेत त्यांची विवाह नोंदणी करण्यात यावी। अजून महत्त्वाचा मुद्दा की जी महानगरपालिका आहे, प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामपंचायत आहे, तर तिथं स्वतंत्र एकल महिलांची नोंदणी करण्यात यावी। त्या अनुषंगाने आज आम्ही सर्वजण मिळून नवनिर्मिती संस्था धुळे आणि कोरो इंडिया मुंबईच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन देत आहोत। धन्यवाद।